आता या प्री डायबेटिकला रिव्हर्स कसं करायचं, कारण प्री डायबेटिक ही कंडिशन आपण 100% रिव्हर्स करू शकतो. म्हणजे मधुमेह होण्याच्या आधीच तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतात आणि तिथेच या डिसीजला थांबवू शकतात. सो प्री डायबेटिक रिव्हर्स करण्यासाठी काही हॅक्स तुम्हाला सांगते. इट्स ओनली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जर तुम्ही 3 ते 6 महिने या गोष्टी केलात तर ते रिव्हर्स होऊ शकते. तुम्ही तुमचं HbA1c चेक करून बघू शकता, तुम्हाला विजिबल रिझल्ट्स दिसतील. फर्स्ट इज फायबर फर्स्ट. जेवणाचा जो क्रम सुरू करतो तेव्हा जेवणात जर तुम्ही आधी फायबर्स घेतले, जसं सॅलड्स वगैरे खाल्ले, त्याच्यानंतर वरण भाजी, प्रोटीन्स खाल्लेत आणि सगळ्यात शेवटी भात आणि पोळी खाल्ली, या क्रमाने जर तुम्ही जेवण केलं तर तुमची शुगर स्पाइक्स होत नाही. जे फायबर्स असतात ते तुमच्या ॲबडॉमिनमध्ये एक जाळी तयार करतात, ज्यामुळे शुगरचे शोषण जे आहे ते खूप स्लो होते. सेकंड इज मसल बिल्डिंग. मसल हे तुमच्या शरीरातील साखरेचे सर्वात मोठे स्पंज आहे. सो जितके तुमचे मसल चांगले तेवढी शुगर लवकर बर्न होणार. सो आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस तुम्हाला ताकदीचे व्यायाम करायचे आहे. मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस ज्याला आपण म्हणतो, यामध्ये तुम्ही स्क्वॉट्स करू शकतात, त्यानंतर वेट लिफ्टिंग एक्सरसाइजेस करू शकतात. कारण जेवढ्या तुमच्या मसलचा बल्क चांगला, जेवढे तुमचे स्नायू चांगले, तेवढ्या लवकर तुमची शुगर बर्न होणार. सो इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे सतत खाऊ नका. सकाळच्या 8 तास तुम्ही खाऊ शकता, 16 तास तुम्ही बिलकुल काही खायचं नाही. सकाळी 10 ते 6 या वेळात तुम्हाला फक्त खायचं आहे. यामुळे काय होणार, तुमच्या शरीरातलं इन्सुलिन कमी होतं आणि तुमची जी चरबी आहे ती जळायला सुरुवात होते. सो नेक्स्ट इज मॅजिकल वॉक. जर तुम्ही जेवणानंतर, सकाळच्या आणि दुपारच्या जेवणानंतर 10 ते 15 मिनिट इमिजिएटली जर वॉक कराल तर तुमची जी शुगर आहे जे इमिजिएटली तुमच्या स्नायूंद्वारे वापरली जाते आणि त्यामुळे तुमच्या पँक्रियासवर ताण येत नाही. सो प्री डायबेटिक हा एक आजार नाही आहे, तर तुम्हाला हा मिळालेला पिवळा सिग्नल आहे. यातून तुम्ही स्वतःला वाचवू शकता आणि स्वतःला रिव्हर्स करू शकतात. तुमच्या छोट्याशा लाईफस्टाईल चेंजेसने तुम्ही आजारापासून दूर राहू शकता. सो हा व्हिडिओ शेअर करा, जे प्री डायबेटिक आहे सो त्यांनाही मदत होईल. आणि अशाच काही महत्त्वाच्या माहितींसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक जनतेपर्यंत याला पोहोचवा. म्हणजे सोप्या आणि सरळ भाषेत मराठीमध्ये मी ज्या टिप्स सांगणार आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस घडवू शकेल. सो पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा.